हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा. तर हे बघा, आज आपण बघणार आहे 36 इंच चेस्ट साईजच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग. तर हा कटोरी ब्लाऊज आहे. तर हा बघा, जो मापाला ब्लाऊज दिलेला आहे तो कशा प्रकारे आहे. इथे आता वरून टक्स दिलेला आहे आणि फिटिंग. आता असा ब्लाऊज मापाला दिल्यावर फिटिंग कशी बरोबर येणार सांगा. तर काय करतात, ब्लाऊज बरोबर मापाला देत नाहीत आणि नंतर आपण तसा शिवला तर परत म्हणतात मग तुम्ही ब्लाऊज बिघडवला. तर असं आपण आता हा ब्लाऊज कसा बी असं आपल्याला याचं फक्त माप घ्यायचं आहे आणि आपल्या पद्धतीने जसे आपण कटिंग करतो आणि स्टिचिंग करतो तशा पद्धतीने करायचं आहे. तर हे बघा, आता इथे ब्लाऊजचं पूर्ण माप घेऊन झालेलं आहे. आता हे बघा, जो अस्तरला कपडा दिला आहे तो या कलरचा आहे, जो मेन कपडा आहे तो वेगळ्या कलरचा आहे. तर आपल्याला कस्टमरच्या म्हणण्यानुसार आपल्याला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करून द्यायचं आहे. तर हे बघा, पूर्ण उंची 13 आहे तर मी इथे 14 टाकली आहे. शोल्डर 5.5 इंच घेतले आहे 36 साईजसाठी आणि आर्मोल इथे 6 इंच घेतले आहे. हे बघा, छातीचा चौथा भाग 9 इंच. आता हाफ इंचाला कमी म्हणजे थोडंसं 2 पॉईंट शोल्डर आपलं आर्मोल साईड आपल्याला क्रॉसमध्ये घेतले आहे आर्मोलच्या साईडला. आता हे बघा, पाठीमागचा गळा इथे 9 इंचाचा आलेला आहे. गळा रुंदी मी 2.5 इंच घेतली आहे आणि या प्रकारे इथे गळ्याचा गोल शेप देऊन घेतला आहे. तर आता गळ्याचा गोल शेप देता वेळी आपल्याला या प्रकारे द्यायचा. थोडासा जर जास्त खोल करून दिला तर मग ब्लाऊज आपला शोल्डर उतरतो. तर काय करायचं, आपल्याला गळ्याचा शेप थोडासा वरच्या साईडला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता कमरेचा भाग इथे 29 इंच आहे तर कमरेला मी 7.25 इंच घेतले आहे चौथा भाग आणि शिलाईसाठी 1.5 इंच, 1 इंच टक्ससाठी. आता हे बघा, आपल्याला व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आहे. आता इथे बघा, पहिले आपण ठेवून बघणार आहे पण इथे काय बसते का. तर हे बघा, इथे आपल्या या प्रकारे कटिंग करायचं आहे. तर सर्वात पहिले आपल्याला इथं जसं पाठीमागचा भाग कट केला आहे आपल्याला तसंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. साईडने आपल्याला बरोबर जिथे कपडा एक्स्ट्राचा वगैरे आहे तिथे बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला समोरचा गळ्याचं माप टाकायचं आहे. तर हे बघा, इथे 5 इंच येत आहे, आपण इथे 6 इंच टाकणार आहे आणि गळ्याचा गोल शेप देऊन घेतला आहे. आता इथे शोल्डरचा आर्मोलचा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला समोरच्या आर्मोलला शेप देण्यासाठी. तर हे बघा, इथे समोरच्या आर्मोलला 1.25 इंचावर शेप दिला आहे. आता क्रॉसपट्टी आपल्याला मोजून घ्यायची किती आहे. तर त्या अगोदर आपल्याला इथे 1 इंच आपण मागच्या भागात टक्ससाठी दिलं होतं ते कमी करून घ्यायचं आहे. आता क्रॉसपट्टी इथे 3 इंचावर सरळ लाईन घेतली आहे आणि नंतर अर्धा इंच वरी हुकाच्या साईडला इथे क्रॉस मार्किंग केलं आहे. कटोरीचे माप इथे 5.5 इंचावर घेतले आहे. आर्मोलच्या साईडला इथे कटोरीसाठी 2.5 इंच अंतरावर माप टाकले आहे. तर जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. मार्किंगवर आपल्याला बरोबर कट करून घ्यायचं आहे. आता इथे क्रॉसपट्टीला खालच्या साईडला आपल्याला अस्तर जोडायचं आहे, म्हणजे आपला जो मेन कपडा आहे त्याला. तर आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे कारण आपलं जोडण्यामध्ये जाणारा अस्तर. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर हे बघा, बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे घडीसाठी, जी बाहीची घडी टाकतो आपण त्यासाठी. तर छातीचा चौथा भाग इथे बघा 9 इंच मी घेत आहे. आता बाहीची लांबी आपण बघणार आहे. तर इथे बघा 5.25 इंच येत आहे आणि जो दंडघेर आहे तो 6 इंच येत आहे. तर मी 5.5 इंचावर मार्किंग केले आहे आणि बाहीची कॅप हाईट इथे 3 इंचावर घेतली आहे. हे बघा, आणि या पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे दंडघेर मार्किंग करायचं आहे. आता आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. हे बघा,
आता आपल्याला 2 भाग मागे ओढून घ्यायचे आहे, समोरच्या भागाला शेप देऊन घ्यायचा आहे. या प्रकारे तिथे मार्किंग करून ठेवायचं आहे. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे, तर जी आपली मापाची कटोरी निघली होती ती आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे आणि जसं आहे तसंच मार्किंग करायचं आहे बघा. आता या साईडला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि या साईडला इथे 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता दोन्हीचं सेंटर काढायचं आहे. खालच्या साईडला पण आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हे जे कटोरीचे आपले मेन कटोरीचे पॉईंट आहेत तिथून आपल्याला तिरकस असा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा खालच्या साईडला. तर इथे साईडला 1.5 इंच आणि या साईडला पण 1.5 इंच वाढवून या प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तरी बघा आता पूर्ण अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आता इथे एकाच मापाचे 2 ब्लाऊज आहेत, तर मी हा ब्लाऊजसुद्धा कटिंग करून घेतला आहे याच मापावरून, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये डबल कटिंग करायचं काम नाही पडत. तर हा जो अस्तरचा कपडा होता कटिंग केलेला तोच मी त्या मापावर ठेवून दुसरा ब्लाऊज कट करून घेतला आहे. आता इथे बघा काटाला लेस आहे, तर ती काढून घ्यायची आपल्याला. बाई तयार झाल्याच्या नंतर लावायची आहे. जेव्हा आपण बाईला अस्तर जोडू त्याच्यावरून आपल्याला ही लेस लावायची आहे. तर आता इथे आपला कपडा मी सरळ भागावरच कधी पण फोल्ड करते. तर हे बघा इथे आता आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे तसाच तसा ठेवून द्यायचा आहे अस्तरचा आणि पूर्ण भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अस्तरचा. तर हे बघा आता आपले पूर्ण भाग कटिंग झालेलेच आहे, फक्त बाई राहिलेली आहे. तर बाईसाठी काय करायचं आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. मोजून म्हणजे व्यवस्थित कपडा बसवून घ्यायचा आहे. तरी बघा इथे क्रॉसपट्टी इथे कटोरीचा भाग या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले सर्व भाग बसले पाहिजेत. या प्रकारे आपल्याला अस्तर ॲडजस्ट करायचं आहे. तर हे बघा आपल्या इथे बाईचं सुद्धा झालेलं आहे कटिंग. आता ही कटोरीचा भाग आहे तो सुद्धा आपण इथे कटिंग करत आहे. आता सर्व ब्लाऊजचे आपले कटिंग पूर्ण झालेले आहे. आता हा जो एक्स्ट्राचा कपडा वाचलेला आहे याच्यामध्ये आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या आहे तिरकस. तर मी अशा तिरकस पट्ट्या काढत आहे 2 लांब, म्हणजे या डबलमध्ये आहे 4 पट्ट्या झाल्या आपल्या. हे बघा या पद्धतीने अशा खेचल्या गेल्या पाहिजे. तर आता हे पूर्ण ब्लाऊज आपला कटिंग झालेला आहे. आता आपण शिवायला घेऊ. तर हे बघा शिवायला घ्यायच्या अगोदर आता इथे काय केलं आहे मी पूर्ण अस्तर ब्लाऊजला जोडून घेतलेला आहे सेम. ते बघा पाठीमागचा भागसुद्धा पूर्ण अस्तर जोडून घेतले आहे आणि पाठीमागच्या भागाला इथे खालच्या साईडला मी पलटून घेतले आहे. हे बघा पूर्ण अस्तर जोडून घेतले आहे मी या पद्धतीने. तर आता इथे पाठीमागचा भाग तयार करू आपण. तर इथे बघा टक्स द्यायचा आहे आपल्याला पाठीमागचे कमरेचे. तर काय करायचं आहे जो शोल्डरचा मधोमध आहे तिथून फोल्ड करायचं, किंवा जे खालच्या साईडचा आपला सेंटर आहे तिथून आपल्याला 1.5 इंच जे शिलाईसाठी घेतलं आहे ना एक्स्ट्राचं ते सोडून मार्किंग द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मधोमध इथे टक्स द्यायचे आहे. तर या प्रकारे असा, आणि टक्सची उंची कधी पण 5 इंचच द्यायची आहे. 5 इंचापेक्षा वरही असली तरी चालेल, पण कमी नाही पाहिजे. त्याने काय होते आपलं फिटिंग व्यवस्थित बसते. पाठीमागून जो पाठीमागचा भाग असतो तो वर वगैरे जात नाही.
तर हे बघा आता पाठीमागचा भाग असं इथे टक्स देऊन झाले आहे. आता आपण समोरचे भाग जोडणार आहे. तर हे बघा इथे मी कटोरी जोडून घेत आहे. तर कटोरी जोडता वेळी काय करायचं आहे, आपल्याला कधी पण वरच्या साईडला जोडून घ्यायचं आहे कटोरी, कारण खालच्या साईडला कमी जास्त झालं तर चालते आपलं, पण वरच्या साईडला झालं नाही पाहिजे, कारण की तो गळ्याचा भाग आहे. तर कधी पण कटोरी वरच्या साईडने जोडून घ्यायची आहे. बघा आता आपल्याला कटोरी एक भाग जोडून झाला आहे. तर आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहे. कटोरीचा जो टक्स पॉईंट आहे तो, तर जेवढं आपण इकून या साईडला शिलाईत घेतला आहे तेवढंच सोडून द्यायचं आहे, किंवा मग आपला इथे 1.5 इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंचाचा रुंदीमध्ये आणि लांबीमध्ये 2.5 इंचाचा असा टक्स आपल्याला कटोरीचा देऊन घ्यायचा आहे. अशी छान आपली कटोरी तयार होते इथे. आता क्रॉसपट्टी लावण्या अगोदर काय करायचं, आपल्याला या साईडला 1/2 इंच तिरकस कट करायचं आहे. याने काय होते, आपले फिटिंग व्यवस्थित बसते. आता जे शिलाईचं मार्जिन आहे ते बरोबर आपल्याला समोरच्या साईडलाच फोल्ड करायचं आहे. तर हे बघा आता इथे आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहे या पद्धतीने. आता आपल्याला इथे आयहूक पट्टी लावायची आहे. तर जो गळ्याचा भाग निघला आहे आपला, तीच पट्टी आपण इथे डबल फोल्डमध्ये लावणार आहे. तर हे बघा या प्रकारे आता फोल्ड करून इथे पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे सरळ बाजूला. तर त्या अगोदर इथे कटोरीचं माप टाकून घ्यायचं आहे. 5.5 इंच आपल्याला पूर्ण पाहिजे आहे. तर शिलाईमध्ये आपल्याला कमी जास्त झालं तर मग करता येते पट्टी जोडण्याच्या अगोदर. तर इथे बघा 5.5 इंचाची कटोरी इथे तयार केली आहे मी. आता काटावर एक अधिक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. आता सेम पद्धतीने मी दुसरा भाग तयार करून घेते. तरी बघा दुसरा भागसुद्धा तयार झालेला आहे. तर या पद्धतीने आपण दुसरा भाग पण कटिंग केलेला आहे, म्हणजे स्टिचिंग केलेलं आहे. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे दोन्ही भागाचे. तर आपल्याला खालचा भाग वरचा भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डर दोन्ही जोडून घ्यायचे आहे. आता इथे गळा आपला जास्त मोठा नाही, तरी पण आपल्याला काय करायचं आहे, गळ्याच्या साईडला थोडंसं क्रॉसमध्येच आपल्याला शिलाई घ्यायची आहे शोल्डर जोडतावेळी. आता धागा आता घडीकडेच निघते. हे बघा इथे आता शोल्डर जोडून घेतले आहे. आता हा भाग जो आहे फिटिंगचा, इथे जर कमी जास्त झालं तर आपल्याला काय करायचं आहे, खाली जी क्रॉसपट्टी दिलेली आहे ना, तिथून आपल्याला कमी जास्त करून घ्यायचं आहे. आता हे पट्ट्या मी जोडून घेत आहे, क्रॉस पट्ट्या पायपिंगसाठी. तरी बघा इथे 3 पट्ट्या जोडल्या आहे मी आणि लांब पट्टी तयार केलेली आहे. आता डबल फोल्डमध्ये आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे गळ्यावर बरोबर. आणि 1/2 इंच म्हणजे आपलं शिलाईसाठी आपल्याला एकदम 2 लाईन एवढं शिलाईमध्ये घ्यायचं आहे. आणि जी वरची पट्टी आहे आपली पायपिंगची, तीच आपल्याला ओढायची आहे. ब्लाऊज बिलकुल ओढायचा नाही आहे. शोल्डर जोडलेलं जे मार्जिन आहे ते व्यवस्थित दोन्ही भागाचं एक साईडला करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता इथे पूर्ण पायपिंगचा जी पट्टी आहे ती जोडून झाली. आता आपल्याला फोल्ड करून या पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने इथे बघा असं पायपिंग आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. जे खालचं शिलाईचं मार्जिन आहे ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित गोट तयार होतो आपला. इथे बघा पूर्ण पायपिंग झालेली आहे. आता आपण बाही जोडून घेणार आहोत. तर बाही जोडण्या अगोदर इथे कमी जास्त असेल आपल्या शोल्डरवर तर आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. आता हे बघा बाहीचा जो समोरचा भाग आहे आपल्याला मार्किंग करून ठेवलं होतं, तो समोरच्या भागालाच ठेवून घ्यायचा आहे. आणि बाही कधी पण जोडताना सेंटरमधूनच जोडायची आहे. तरी बघा छातीचा चौथा भाग घेतला होता मी इथे, तर बरोबर बाही आपली बसली आहे. आणि थोडं कमी जास्त झालं तरी आपलं फिटिंगच्या साईडला होणार आहे. त्यासाठी बाही जोडता वेळी इथे मधातूनच जोडायची आहे.
तरी बघा इथे काही कमी जास्त झालेलं नाही, बरोबरच आलेलं आहे. बाहीची उंचीसुद्धा हे बघा इथे 5 इंच आलेली आहे. आता हे समोरच्या भागाला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन आपलं शिल्लक होतं, तर हे आपल्याला शिलाईमध्ये पहिलेच आपल्याला इथे मारून घ्यायचं आहे. कवर शिलाई करायच्या अगोदर आपण आता इथे हे बघा साईडने एक्स्ट्राचं कट केलं आहे. आता साईड आपल्याला ब्लाऊज उलटे करून घ्यायचं आहे आणि काटावर एकदम दाब टीप देऊन घ्यायची आहे एक, आणि नंतर फिटिंगसाठी माप टाकायचं आहे. तर आता इथे बघा फिटिंगसाठी माप टाकायचं आहे आपल्याला. बरोबर ब्लाऊजचा जे पाठीमागचा भाग आहे सेंटर खालचा कमरेचा तिथून 7.25 इंच आणि छातीचा चौथा भाग इथे 9 इंच आणि ब्लाऊजचा जे दंडगेर आहे बाहीचा तो 6 इंच. तर या पद्धतीने 3 आपल्या लाईन अशा तयार झालेल्या आहे पॉईंट, आणि त्याच्यावर आपल्याला एकदम सरळ शिलाई मारून घ्यायची आहे फिटिंगची. आणि साईडने आपल्याला पाव इंचावर अधिक 2 शिलाई मारून घ्यायच्या आहे. तर हे बघा या पद्धतीने पूर्ण तयार झालेलं आहे आपलं. तर सेम पद्धतीने दुसरा भाग पण तयार केला आहे मी. तर हे बघा दोन्ही साईडची फिटिंग आपली या पद्धतीने झालेली आहे आणि आपला हा ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे या पद्धतीने. तर हे बघा आता या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपण बघितलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.